तुका बरे मंगल आता कोण दाता यावी दाता यावी कोण दाता यावी तुका बरे मंगल आता कोण दाता यावी तुझे आधी उडती लाठी लालो कोटी लालो Thank you.
धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संध्याची सुटली गाठी, झालो कोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, संध्याची सुटली गाठी, झालो कोटी शीतळ. तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो कोटी शीतळ. ढाला सांद्रणीला मुदाभं जगणनिहित पाणी मंडणं मंडणानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पाण्डुरंगा करू प्रथम
संताची या संताची या संताची या दुसरे चरण संताची त्यांच्या पदानी कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड आणि अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज आम्हाला ज्या काळामध्ये संत महात्म्यांची भेट झाली तो काळ ती वेळ आमच्यासाठी कशी आहे तर धन्य आहे असं धन्यतेचं देऊन विशेषण या ठिकाणी महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. धन्य काळ ज्या काळामध्ये ज्या वेळेला आम्हाला संत महात्म्यांची भेट झाली तो काळ आणि ती वेळ आमच्यासाठी धन्य असे संत आम्हाला भेटल्यानंतर आम्ही काय तर पायी मिठी पडली तो त्यांच्या चरणाला आम्ही घट्ट अशा पद्धतीची मिठी मारलेली आहे. एवढंच नव्हे तर महाराज म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये ज्या काही गाठी होत्या त्या सर्व गाठी देखील त्या योगाने काय झालेले आहेत निवृत्त झालेले आहेत. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ महाराज म्हणतात ती गाठ निवृत्त झाली आणि त्या योगाने आम्हाला शीतलता अवस्था प्राप्त झाली. एवढंच नव्हे जो असणार जो संसार आहे तो संसार देखील महाराज म्हणतात त्या सर्व वचन प्रसादाच्या योगाने आम्ही सहज करून गेलो. पवन नदीचा झाला तारा या प्रसादे सहज आम्ही तरुण गेलो आणि त्यामुळे आता आमची जी अवस्था आहे ती कशी आहे तर आपल्या समाधानाची आहे सुखाची आहे मंगलतेची अवस्था आता आम्ही प्राप्त झालेलो आहोत. मंगळा कोण संदेहाची सुटली गाठी झालो पवित्र पावनभूमी असणाऱ्या भगवान श्री पंढरचे पांडुरंग भगवान परमात्म्याच्या पंढरी नगरीमध्ये आपण आज सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. भगवान परमात्म्याची असणारी ही वारी दर मजल करीत करीत आपण आपल्या गावाहून या ठिकाणी आलेलो आहोत. उजनीवरून इथं 7 दिवसाचा नाही का जवळपास असणारा हा प्रवास आणि दर मजल करीत 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 आपण भजन भगवंताचं नामचिंतन जयघोष करत आपण पंढरी नगरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर आपण पाहिलं तर खरं सांगायचं म्हणजे मला जवळपास येऊन अर्धा पाऊण तास झालेला होता. आपली पूजा चालू होती आणि ती पूजा पाहिली खरंच समाधान वाटलं आणि असणार आपलं जे काही या ठिकाणी पालखी करिता म्हणून असणारा जो मंडप हा सभा मंडप धर्म मंडप या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे ते पाहिल्यानंतर खरं सांगायचं म्हणजे साक्षात माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या सोहळ्याचीच आठवण झाली. कारण
या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या सोबत आम्ही 2 नंबर 3 नंबरची दिंडी आमची असते. माऊलींचं असणारं जे वैभव असतं, ज्या पद्धतीनं असणारा तो तंबू आम्ही म्हणतो माऊलींचा, त्याच्यानंतर असणाऱ्या ज्या सर्व गोष्टी असतात, जो वैभवामध्ये आम्ही त्या ठिकाणी माऊलींचा सोहळा त्या ठिकाणी पाहतो, करतो, उत्सव साजरा करत करत आम्ही येतो. अगदी इथं आल्यानंतर अगदी तशाच पद्धतीचा असणारा आपला पालखी करिता असणारा, महाराजांच्या करिता असणाराचा तंबू या ठिकाणी आहे. आणि असं सर्व गोष्टी, सर्व नियोजन पाहिल्यानंतर तिथलीच एक स्मरण, ती आठवण या ठिकाणी या निमित्तानं झालेलं आहे. आपण आपल्या गावामध्ये असं नियोजन करायचं म्हटलं तर महाराज होता नाकी नऊ येतं. आपण तिथून उजनी गावावरून या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये येऊन या सर्व असणाऱ्या नियोजन आणि संयोजन करणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने, संयोजक नियोजकांच्या योजनेने या ठिकाणी अत्यंत सुंदर, अत्यंत देखणं अशा पद्धतीचं स्वरूप या ठिकाणी केलंय. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि चिंतनास आरंभ करतो. विडाला खरं म्हणजे त्यातल्या त्यात माझा परिचयच म्हणजे फारसा आपल्या सर्वांशी निगडीत आहे असं काही नाही. खरं तर आमचे परमस्नेही परममित्र मेघराज महाराज वळके पाटील अगदी घरातल्या सारखे असणारे आहेत. आणि त्यांनी काल रात्री फोन केला, म्हटले महाराज संध्याकाळी कीर्तनाला यायला जमेल का? मी म्हटलं काय आता अचानक येता येणार नाही बाबा, संध्याकाळी दुसरीकडे सेवा होती. तिथून आल्यानंतर म्हटले आपण सकाळची तरी जमेल का? म्हटलं ठीक आहे बाबा, सकाळी येतो. आणि अगदी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्या योगानेच आपल्या सर्वांचा हा दर्शनाचा सुवर्ण योग. परंतु त्याच्यापेक्षा अशी अवस्था झालेली, 11:15 वाजलेले आहेत. फक्त मला एकदा सोडायचं की तिला तेवढं सांगा म्हणजे माझं काम झालं. म्हणजे त्या योगाने मला तशा पद्धतीनं मांडणी करून पुढे चालायला आणखीन बरं होईल. म्हणून आपण सांगितलेल्या 10 ते 12 होती पुढे जेवणाचे सगळे बाकीचे कार्यक्रम आपले असतात. त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण अगदी सांगाल त्या ठराविक मर्यादित वेळेमध्ये सेवा करण्यासाठी भेट प्राप्त झाली. त्या योगाने त्या कालाला आणि त्या महाराजांनी नेता म्हणून दिले आपल्याला पहिला भेटेल. एका वाक्यात जर बोलायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा अनुवाद म्हणजे हा प्रस्तुत अभंग आहे. आम्ही विचार कोणी करून सांगत असतो की काही वेळेला अनुभव असतो परंतु अनुवाद नसतो, काही वेळेला अनुवाद असतो परंतु अनुभव नसतो, काही वेळेला अनुभवही नसतो आणि अनुवादही नसतो, पण काही ठिकाणी मात्र अनुभवही असतो आणि अनुवादही असतो. काही वेळेला अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. अनुभव म्हणजे काय? आम्हाला जो प्राप्त झालेला अनुभव आहे त्या अनुवाद म्हणजे त्या अनुभवाचं केलेलं कथन, ते सांगणं, त्याचंच नाव काय आहे? अनुवाद आहे. काही वेळेला अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. म्हणजे अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हणजे माहितही नाही आणि सांगतही नाही. काही माहितही नाही, सांगतही नाही, म्हणजे अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. बऱ्याच वेळेला गावोगावी कीर्तनाकरता जावं लागतं. गेल्यानंतर त्या ठिकाणी माहितीच सर्व गाव असतात असं काय नाही, विचारत जावं लागतं. तुम्ही म्हणसाल महाराज आता नेट आहे, एवढं सर्व इंटरनेटचा जमाना आहे, मॅप वरती टाकल्यानंतर सहज न विचारता जाता येतं. पण काही गावं अशी असतात की तिथं गेलं की रेंजही येत नाही, ते सिम ही बंद पडतं. मग मात्र विचारण्याशिवाय पर्याय नसतो. संध्याकाळची वेळ असते, जाताना तिथं कुठंतरी एखादं दुकान, एखादी टपरी उघडी दिसते, नाहीतर रस्त्यावरती संध्याकाळच्या वेळेला खेडेपाड्यामध्ये गावामध्ये माणसंही दिसणं कमी फारशी असतात. मग एखादी टपरी तिथे जाऊन जर विचारलं बाबा इथे आपल्या गावामध्ये सप्ताहामध्ये काय कीर्तन आहे, आपल्याला काय माहित आहे का? ते पान घेतलेलं असतं, जवळ चुना असते, ते चुना घेऊन त्या पानाला लावत बसते, चुना लावायला पानाला चुना घेऊन त्या पानाला लावायला लागला आणि लावत म्हटलं महाराज खरं सांगू का आपण कुठलाही विचार न कीर्तन भजन कुठलाही विचार पण तो म्हणतो आपण तसल्या भांडणीतच नाही, त्याच्याविषयी माहितीही नाही आणि काही सांगतही नाही, म्हणजे अनुभवही नाही आणि अनुभवही नाही. काहींना अनुभवही नसतो, अनुवादही नसतो. काही वेळेला मात्र आम्हाला अनुभव असतो परंतु अनुवाद नसतं, माहित असतं पण सांगत नसतं. लोक वेळ निघून गेली की म्हणतात खरं सांगू का मला माहित होतं. मग
मुद्दाम सांगितलं. म्हणजे अनुभव आहे, परंतु अनुवाद मात्र आम्हाला नाही. काही वेळेला अनुवाद असतो, कथन करणं चाललेलं आहे, बोलणं चाललेलं आहे, पण अनुभवाच्या बाबतीत जर विचार केला तर तो मात्र आम्हाला नाही. आम्ही कंबर बांधून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी 2-2 तास 4-4 तास आमच्या चाललेल्या आहेत, पण त्या ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार, त्याचा असणारा अनुभव, त्याची असणारी अनुभूती आम्हाला किती चांगला आहे जर विचार तर सांगता येईल का? सांगता येईलच असं म्हणता येत नाही. म्हणजे आमचं बोलणं चाललेलं आहे, आमचं कथन चाललेलं आहे, परंतु अनुभवाच्या बाबतीत विचार केला तर तो मात्र आम्हाला नाही. म्हणजे अनुभव नाही, परंतु अनुभव मात्र चालू आहे. जे बोलतात तो अनुभव नाही, अनुवाद नुसता झाला. माहिती महाराज म्हणतात त्याचा आधी अनुभव घेतलेला आहे आणि नंतरच त्याचा अनुवाद झाला. नवे महाराजांचे सर्वच अभंग म्हणजे अनुभवयुक्त अनुवाद नाही का? अनुभवे आले अनुभवे आले अंगात ते या जगा देत असते किंवा तुका म्हणे कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. अर्थात त्या अनुभवाचा असणारा अनुवाद महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. ज्या काळामध्ये आम्हाला संतांची भेट झाली, महाराज म्हणतात तो काळ आमच्यासाठी धन्य आहे. अभंगाचं प्रथम चरण. धन्य संत धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. महाराज म्हणतात की तो काळ ती वेळ आमच्यासाठी धन्य धन्य काळ. आपण जर पाहिलं तर संतांच्या भेटीला महाराजांनी या ठिकाणी धन्यता दिलेली आपल्याला पाहायला भेटते. धन्यतेचा विचार केला तर परमार्थिक दृष्ट्या धन्यतेची लक्षणं वेगळी आहेत आणि सांसारिक दृष्ट्या धन्यतेची लक्षणं वेगळी आहेत. संसारामध्ये धनपुत्र दाराधिकांची आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्ती होणं याला आम्ही धन्य समजतो, परंतु संत महात्मे मात्र त्याला धन्यता द्यायला तयार नाहीत. अगदी बोलायचं म्हणजे ज्याला आम्ही भाग्यता धन्यता समजतो, महाराजांनी एका चरणाच्या पूर्वार्धातच त्याचा निषेध केलेला आहे नाही का? भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. भाग्य आम्ही ज्याला
समजतो धन पुत्र दारा या सर्वांची प्राप्ती महाराज म्हणतात त्याला आम्ही धन्य म्हणायला तयार नाही. मग निकटवास बरा संता पायी संतांच्या चरणाजवळ राहणं त्याला खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यता म्हणतो. विडाला या ठिकाणी सांगतात की त्या संतांची भेट आम्हाला झाली तो काळ आमच्यासाठी मग धन्य आहे. धन्य काळ संत भेटी. आपण पाहिलं तर धन्यता आणखीन कोणत्या पद्धतीनं पंचदशीमध्ये 7 पद्धतीनं धन्यतेचं वर्णन आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्याला धन्य म्हणा. ज्याच्या जीवनातून असणार ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीला येतो त्याला धन्य म्हणा. ज्याच्या जीवनातून संसारिक दुःखाची निवृत्ती झालेली आहे त्याला धन्य म्हणा. ज्याच्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती झालेली आहे त्याला धन्य म्हणा. ज्याच्या जीवनामध्ये आता काही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही त्याला धन्य म्हणा. ज्याला काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं नाही त्याला धन्य म्हणा. आणि ज्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली आहे त्याला धन्य म्हणा. निश्चित रूपाने ती धन्यता आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय लक्षात घ्या. काही कर्तव्य नाही शिल्लक राहिलं, काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. जगद्गुरु बाबांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर महाराज म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. महाराज सांगतात की आम्ही कृतकृत्य झालेलो आहोत. कृतकृत्य होणं म्हणजे काय? आता आम्हाला काही कर्तव्य न शिल्लक राहिलेलं ना आम्हाला काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं आहे. का? कारण जे जीवनामध्ये करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे आणि आता मिळवणं शिल्लक राहिलेलं नाही. कारण जे मिळवायचं होतं तेही मिळवलेलं आहे. विढाला आणि शेवट सांगतात ज्याला निरंकुशा तृप्ती प्राप्त झालेली आहे त्याला धन्य म्हणा. तृप्तीचे 2 प्रकार शास्त्रामध्ये नेहमी सांगतो आपण की एक सांकुशा तृप्ती आहे आणि निरंकुशा तृप्ती आहे. सांकुशा तृप्तीमध्ये काही वेळची मर्यादा आहे नाही का? आम्ही सकाळी पोटभर जेवण केलं, आवडीचा पदार्थ मसाला वाट्या करता समोर आला तरी माणूस म्हणतो आता पुरे, बस आलाम, आता नको. का? आता पोट भरलेलं आहे, आता मी तृप्त झालो, आता मला नको, अशी आमची भाषा असते. परंतु ती दुपारची वेळ टळून संध्याकाळची वेळ एकदा आली की पुन्हा तो स्वतःहून आवाज देतो, अरे बाबा फार आग्रह करत होता दुपारी, आता कुठे ती गुलाबजामची बातमी घेऊन ये बाबा, कशाला हवं? कारण ती जी तृप्ती आहे ती काही वेळेपुरती मर्यादा असणारी तृप्ती आहे, तिला सांकुशा तृप्ती म्हटलं जातं. आणि दुसरी तृप्ती येते ती म्हणजे निरंकुशा तृप्ती आहे, जिला वेळेची काळाची मर्यादा नाही अशी असणारी जी निरंकुशा तृप्ती आहे. महाराज म्हणतात ती निरंकुशा तृप्ती प्राप्त होणं म्हणजे खऱ्या अर्थाने धन्य आहे. विढाला आणि अशी असणारी ही जी निरंकुशा तृप्ती आहे ती जीवनामध्ये जर आम्हाला आमच्या प्राप्त करून घ्यायची असेल, महाराज म्हणतात की त्याकरता आम्ही संसारातील कोणतीही वस्तू मिळवली तर ती कधीच आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. निरंकुशा तृप्ती खरंच आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर त्याला परमार्थामध्ये भगवंताकडे आल्याशिवाय पर्याय नाही. परमार्थात येत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये निरंकुशा तृप्ती प्राप्त होणं शक्यच नाही. कारण संसारातील कोणतीही वस्तू आम्ही जर मिळवली तर त्या वस्तूने आमची तृप्ती होत नाही, उलट नसलेल्या वस्तूची इच्छा मनात प्राप्त होते. आम्हाला वाटत घर बांधावं आमची इच्छा आहे, त्याच्याकरता दिवस रात्र प्रयत्न चाललेले असतात, घर पूर्ण झालं की आम्ही नावच देतो स्वप्नपूर्ती. पण खरंच स्वप्न पूर्ण होतं असं काय? घर बांधलं, आता चैत्र झाला महिना, ऊन असं पडायला लागलंय, धावायला लागलं, गरम व्हायला लागलं की पुन्हा इच्छा होती, अरे घर झालं खरंय.
गरम होते, थोडासा एसी कूलर असता म्हणजे आणखीन बरं वाटतं. पुन्हा इच्छा होत तेवढं झालं की पुन्हा वाटतं अरे वरती बघितलं हे सगळं आरसी असणार आपलं सिलिंग दिसतंय म्हणते थोडं पीओपी असतं म्हणजे आणखीन बरं हे होतं की नाही. तोपर्यंत वाटतं अरे बाबा दारात 2 चाकी असणारी टू व्हीलर किती दिवस बरे दिसते. एवढं चांगलं घर झालं एखादी 4 व्हीलर समोर असते म्हणजे आम्हाला नसलेल्या गोष्टीची इच्छा प्राप्त झाल्याशिवाय नाही. संसारातील वस्तू मिळाली की इच्छा संपते असं होत नाही. नसलेल्या गोष्टीची इच्छा एक डोंगरामध्ये राहणारा त्याची रोजची दिवशी या व्यवसाय म्हणून आपलं तिथली असणारी डोंगराची माती खोदायची, बाहेरची बाजारातून विकायची, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्याची रोजची दिनचर्या रोजच्या नियमाप्रमाणे सफा झाल्याबरोबर आपली खोया पाठी टिका वगैरे घेतला, डोंगराला आला, खोदायला सुरुवात केली. 1-2 मारतो की नाही, तिसऱ्या असणारा टिका मारल्याबरोबर खोद्या लागल्याबरोबर खालूनच आवाज असा आवाज आल्याबरोबर त्याला वाटलं अरे काहीतरी काय आहे म्हणून थोडीशी माती बाजूला केली की पिवळा असा प्रकाश तिथं पडायला लागला. आणि बाजूला केलं ते असणारं वरती केलं तर लक्षात आलं की सोन्याचा पुतळाच हातात आला. आता सोन्याचा पुतळा हातात आला लक्षात आलं कमीत कमी 10-15 किलो तर निश्चित आहे म्हटलं. एवढा आनंद झाला कोणाला सांगायला नको, कोणाला कळायला नको म्हणून गपचूप घरामध्ये घेऊन जावं म्हणून येतो की नाही बातमी थोडी राहते. त्याच्याकडे सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, सगळ्या गावाची गर्दी त्याच्या घरामध्ये बघायला सगळे लोक पाहण्याकरता यायला लागले. त्याचा जवळच असणारा मित्रही तिथं आला आणि त्याने पाहिलं, त्याला आनंद वाटला. कुठं आहे मित्र म्हणून त्याला पाहण्याकरता त्याच्याकडून आला तर हा बाबा डोक्याला हात लावून बसलेला. त्याला वाटलं अरे झालं काय. तो जवळ आला, तो म्हटला काय झालं बाबा, सोन्याचा पुतळा या ठिकाणी मूर्ती सापडली म्हणून सगळं गाव आनंदात आहे आणि तू आता डोक्याला हात लावून बसलाय, काय झालं. काय नाही खोटी आहे असं वाटतं का, काळजी करू नको. 24 कॅरेट ओरिजिनल सोनं आहे म्हटलं, काळजी करायचं कामच नाही. तो म्हटला माहिती आहे मला. अरे मग माहित आहे डोक्याला चिंताग्रस्त का दिसतोय, कमी वाटतंय का. काळजी करू नको म्हटला, 10-15 किलो निश्चित आहे म्हटला. आता इथून पुढे संपूर्ण आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपत नाही एवढं निश्चित आहे म्हटलं. कारण आता तोळा काय भाव आहे आपल्याला माहित आहे. इथं तोळा म्हटलं की माणसाच्या पोटात गोळा यायचं काम झालं. यायचं म्हटलं की तुला 10-15 किलो निश्चित आहे म्हटला, बसून आयुष्यभर आता खाल्लं तरी संपत नाही एवढं नक्की आहे म्हटला. तो म्हटला तेही माहित आहे. अरे ओरिजिनल सोनं आहे ते माहित आहे, पुढचं आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही तेही माहिती आहे. डोक्याला चिंतेत दिसतो त्याचं काय आहे बाबा असं म्हटल्याबरोबर हा सोन्याचा 10वा पुतळा आहे. तो बाकीचे 9 त्याचा विचार करतोय. म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये आनंद नाही त्याच्यामध्ये इच्छा वाढली म्हणून संसारातील वस्तू मिळाली इच्छा संपत नाही, इच्छा वाढते. तात्पर्य एवढंच आहे की धन्यता ही असणारी निरंकुश तृप्ती संतांच्या योगाने त्यांच्या भेटीमध्ये सहवासामध्ये आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात त्या संतांच्या भेटीनं जर या गोष्टी आम्हाला प्राप्त होत असेल तर तो काळ ती वेळ आमच्यासाठी धन्य धन्य काळ. भेट आम्हाला धन्यता प्राप्त करून मिळाली. विस्तार माध्यमातून संतांची वेळ आम्हाला धन्य आहे म्हणता येतं. ज्ञानाच्या दृष्टीने संतांची वेळ धन्य आहे असं म्हणता येतं आणि भक्तीच्या दृष्टीने संतांची वेळ धन्य असं म्हणता येतं. विचार केला तर शास्त्राचे 2 सिद्धांत सांगितले. एक जो मनुष्य जन्माला आला आहे त्याला कर्म करावं लागणार आणि केलेल्या कर्माचं फळ अपरिहार्य योग्य नाही म्हटलं तर त्याला भोगावंच लागणार. नाही का म्हणतात ना, केले कर्म झाले त्याची भोगा.
झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात जो जन्माला आलेला आहे त्याला कर्म करावं लागणार आणि केलेल्या कर्माचं आम्हाला फल भोगावं लागणार. एखादा व्यक्ती म्हणेल महाराज केल्यानंतर भोगायचंय, मग आम्ही कर्मच करणार नाही, भोगायचं कारण काय? केलं तर भोगायचंय ना, नाही केल्यानंतर भोगायचा काही संबंधच येत नाही. आम्ही निवांत राहू, काही करणारच नाही. पण खरं सांगायचं म्हटलं तर काही करणार नाही हे म्हणणं सुद्धा शास्त्राच्या दृष्टीने एक करणंच आहे बरं. एक लहान बालपणीचे मित्र कालांतराने थोडस मोठं झाल्यानंतर भेटल्यानंतर दोघांची चर्चा चालली, काय कसं आहे, बरं आहे का? तो म्हटला काय करतो, काय नाही म्हटलं, आपलं व्यवसाय चालू आहे, हे करतो आहे, मुलं बाळ कोण आहेत, असं आहे ते आहे वगैरे आपलं त्याला सांगितलं. म्हटलं माझं जाऊ बाबा, तुझं काय चाललंय, कसं आहे काय? म्हटलं काय नाही, निवांत आहे. म्हटलं निवांत काय, व्यवसाय वगैरे जॉब वगैरे काहीतरी? तो म्हटला काही नाही. मग लग्न, अरे जे करतायत त्याला भेटणं अवघड झालंय. म्हटलं आम्ही काहीच करत नाही, कोण आम्हाला द्यायचं? म्हटला मग म्हटलं काहीतरी व्यवसाय करायचा, 4 पैसे मिळतील, लग्न वगैरे. तो म्हटला व्यवसाय करायचा, काय होणार आहे? अरे 4 पैसे मिळतील ना. बरं पैसे मिळाले, पुढं काय? अरे पुढं काय? म्हटला 4 पैसे मिळवतो म्हटलं की कोणीही एखादी मुलगी देईल, पुढं काय? अरे संसार चालू होईल, पुढं मुलं बाळ होतील, पुढं त्यांना शिक्षण द्यायचं, संस्कार त्यांना त्यांच्या पायावर उभा करायचं, पुढं त्याचं लग्न लावायचं, पुढं त्यांना मुलं बाळ होतील, पुढं आता हे किती पुढं न्यायचं? तो म्हटला अरे आता मग एकदा नातू झाले मग निवांत बसायचं. तो म्हटला एवढं सगळं करून निवांत बसायचं, मग मी आता निवांत बसलो, काय अडचण? पण हे जे असंच निवांत बसणं आणि या सर्व गोष्टी करून निवांत बसणं दोन्ही एकच आहे का फरक आहे? बोला थोडस. निश्चितच त्याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. लक्षात घ्या, एक जे निवांत बसणं आहे त्याच्यामध्ये खंत आहे आणि दुसरं निवांत बसणं आहे त्याच्यामध्ये आता मी कार्यातून कृतकृत्य झालेलो आहे, पूर्णतेला गेलेलो आहे, म्हणून ते निवांत बसणं आहे. कर्माच्या माध्यमातून आम्ही जर आम्हाला त्याचा आळस म्हणून या ठिकाणी काहीच करणार नाही, कर्म करण्याच्या बंधनातून सुटू असं जर वाटत असेल, शास्त्रकार म्हणतात तसं सुटता येत नाही. कर्माच्या बंधनातून आम्हाला सुटायचं असेल तर त्याकरता कर्मच करावं लागतं, कर्मानेच कर्माच्या बंधनातून सुटावं लागतं. लक्षात घ्या, काही न करणं हे सुद्धा एक करणंच आहे. अगदी बोलायचं म्हणजे शाळेमध्ये गुरुजी आपल्याला गेल्यानंतर लहान मुलांना 1, 2, 3 बाराखडी वगैरे इथून शिकवतात, 1, 2 पासून शिकवतात. गुरुजींनी फळ्यावरती 1 काढला, त्याच्या पुढे 2 शून्य दिले आणि मुलांना विचारले, मुलांनो हे किती आहेत? काय उत्तर येईल? 100 नाही का? गुरुजी म्हटले वा बरोबर आहे, अगदी बरोबर. पुन्हा गुरुजींनी त्या 1 पुसला आणि पुन्हा मुलांना विचारला, आता हे किती आहेत सांगा. काय उत्तर येईल? बोला काय उत्तर येईल? 0. सर्व मुलं म्हटले गुरुजी हे 0 आहे. गुरुजींनी पुन्हा प्रश्न केला, अरे 0 आहे म्हणता, पण 0 म्हणजे किती? बोला ना थोडस, बोला तुम्ही पटकन आटपायचंय ना आपल्याला. 0 म्हणजे किती? काय सांगता येईल? मुलं म्हटली 0 म्हणजे 0 ना गुरुजी. अरे 0 म्हणजे किती? एक मुलगा म्हटला गुरुजी काहीच नाही. 0 म्हणजे काहीच नाही. पण काहीच नाही असं जरी म्हटलं, खरं सांगा फळ्यावर काहीच नाही का? फळ्यावर काहीच नाही असं होत नाही. 2 गोल आकार हे तरी तिथं सिद्धच आहे. म्हणून तसं आम्ही काहीच करणार नाही असं जरी आम्ही म्हणत असू, एका जागी शांत बसू, काहीच करणार नाही असं जरी म्हटलं, शास्त्रकार म्हणतात ते बसणं शांत हे सुद्धा एक करणंच आहे. म्हणून कर्माच्या बंधनात आम्हाला तशा पद्धतीनं सुटता येत नाही. आलेला प्रत्येकाला कर्म करावं लागणार, केलेल्या कर्माचं फल भोगावंच लागणार आहे. मग हे जरी असेल, आम्ही म्हणतो कर्म जर केलं मनुष्य जातो म्हणजे कधी जातो? जेव्हा त्याचं या जन्मात असणारं प्रारब्ध संपतं तेव्हा मनुष्य जातो. पण हे जे संपलेलं प्रारब्ध आहे ते बदलवण्याची ताकद संतांच्या भेटीमध्ये आहे. म्हणून संतांच्या भेटीला धन्य म्हणा. थोडक्यात एक छोटस उदाहरण देतो आणि पुढे चलतो, ऐका. ज्या घराण्यामध्ये, ज्या परंपरेमध्ये मी जन्माला आलो त्या परंपरेशी निगडीत असणारं छोटस उदाहरण आहे. घराची असणारी आषाढी कार्तिकीला दिंडी असते. त्या कार्तिकीच्या दिंडीला ज्यावेळेस पंढरपूरवरून प्रस्थान झालं आणि प्रस्थान झाल्यानंतर रस्त्याने वाटेत असताना पूर्वीच्या
पूर्वीच्या काळामध्ये कोण नसायचे, काय असायचं, पत्र असायचे, पत्र पाठवली जायचे आणि या तारखेला या तिथीला या बारला आपल्याकडे येतो, 4 वाजता आहोत. जे काही जेवण देणारी मंडळी असतात त्यांना पूर्वी पत्र असायचं. ते पत्र पाठवलं गेलं आणि गेल्यानंतर ज्या दिवशी बामणी गावामध्ये त्या ठिकाणी येणारी दिंडी आमची जाणार, त्या घरामध्ये कर्मधर्म संयोग अचानक दुर्घटना घडली. म्हणजे त्या घरातील असणारा एकुलता एक मुलगा कर्मधर्म संयोग आणि मृत पावल्यानंतर एकुलता एक मुलगा घरातील गेल्यानंतर त्या आई वडिलांना जे प्राप्त होणारं दुःख आहे ते काय असेल सांगता येईल का? शब्दातून सांगता येणार नाही एवढं दुःख त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. रडतायत, ओक्साबोक्सी उंदके देऊन रडत आहेत. संध्याकाळची वेळ आहे, सकाळी आता दिंडी आपल्या घरामध्ये येणार आहे, दारामध्ये 4 वारकरी येणार आहे, तिथं जेवण करून पुढे जाणार होते. परंतु हे दुःख प्राप्त झालेलं आहे. काय करावं? जर आपण नाही दिलं तरी पुढे 2 घास कुठं खातील? काहीतरी पिठलं भाकरी द्यावं आणि पुढे त्यांना घालवावं. असं आपल्याला सर्व प्राप्त झालेलं दुःख आतमध्ये तसंच दाबून ठेवून त्या मुलाला एकुलता एक पलीकडच्या खोलीमध्ये ठेवलं. वारकरी सकाळी येत आहेत, गेल्यानंतर आपण पुढचा विधी आटपावा म्हणून त्याला ठेवलेलं. दिंडी आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी दिलं. 4 वारकरी सद्गुरू भिवाजी महाराज आणि ते वारकरी तिथं घरामध्ये आल्यानंतर थोडासा वेळ जातो की नाही की महाराजांनी विचारलं, बाबा आपला मुलगा या ठिकाणी दिसत नाही, कुठे आहे सांगा आम्हाला. म्हटल्याबरोबर ज्या आई वडिलांनी ते दुःख आतमध्ये दाबून ठेवलेलं होतं ते उन्मळून बाहेर आलं. मोठमोठ्यानं रडायला लागले आणि म्हटले, महाराज ज्या मुलाला तुम्ही या ठिकाणी बोलवत आहात, दाखवा म्हणत आहात, तो मुलगाच या जगतामध्ये राहिला नाही. म्हटले काय तुम्हाला हे करावं, कसं दाखवू आम्ही तुम्हाला? असं रडायला लागल्याबरोबर त्यांनी विचारलं, झालं काय बाबा? काय नाही. म्हटले अशीच रात्री अचानक मृत पावलेला आहे, मग खोलीमध्ये त्याला आम्ही ठेवलेलं आहे. म्हटले मला दाखवा तरी. म्हणून महाराजांनी ज्या वेळेस विचारल्यानंतर त्यांना घेऊन त्याच्या जवळ आल्यानंतर सद्गुरू भिवाजी महाराजांनी आपल्या जवळ असणारा बुक्का नुसता घेतला आणि त्या बालकाला लावला. त्या लावल्याबरोबर झोपेतून उठावं तशा पद्धतीनं ते मूल उठून बसलं. महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते राहिले का कैसा वासुदेव बोलतो बोल बाळापोटी मायरिंगे मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासीला. आमचं प्रारब्ध संपलं म्हणून आम्ही जातो, पण ते संपलेलं प्रारब्ध बदलवण्याची ताकद संतांच्या भेटीमध्ये आहे. म्हणून संतांच्या भेटीला आम्हाला धन्य म्हणावं लागतं. विठाला प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे ज्यांचे असणारे ते म्हणजे सच्चिदानंद बाबा गेले. त्यांची पत्नी दर्शन करण्याकरता आली, सौभाग्यवती आशीर्वाद दिला, रडायला लागले. का रडताय विचारलं, बाबा आपण मला आशीर्वाद देता सौभाग्यवती, पण जिचं सौभाग्यच राहिलं नाही तिला काय सौभाग्यवती आशीर्वाद देतो? काय झालं? हे प्रेत यात्रा निघाली, 2री 3री नाही, माझ्या पतीचे. त्यांना खाली ठेवायला सांगितलं. माऊलींनी उठा म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा झोपेतून उठावे तसे उठतात आणि तेच पुढे माऊलींच्या असणाऱ्या ज्ञानेश्वरीचे आमचे लेखक होतात. हे जिवंत उदाहरण आपल्या सर्वांना माहित असणारं उदाहरण आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ संतांच्या भेटीमध्ये आमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद आहे. म्हणून संतांच्या भेटीला आम्हाला धन्य म्हणावं लागतं. धन्य काळ कर्मशास्त्राच्या दृष्टीने संतांची भेट धन्य, न्यायशास्त्राच्या दृष्टीने संतांची भेट धन्य, कारण संतांच्या भेटीमध्ये आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत असेल नाही का? आणि म्हणून संतांच्या भेटीमध्ये आम्हाला असणारी भेट धन्य काळ संत भेटी. एवढंच नव्हे तर भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संतांची भेट धन्य का? आज आम्ही मला सांगा जर मजल करीत आम्ही या ठिकाणी उजनीवरून या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलो, भगवंताचं जग भक्तीमध्ये रमून गेलो आहोत. कशाकरता? काय कारण? तर मला वाटतं त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी या हेतून आम्ही त्या भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून गेलेलो असतो. बरोबर आहे? मग आम्ही या ठिकाणी आलो, भजनामध्ये दमून गेलेलो आहोत. खरं सांगा आम्हाला तो परमात्मा भेटणार की न भेटणार? बोला थोडस. निश्चित भेटणार, त्याच्यात संशयच नाही महाराज. पण केव्हा भेटणार कोणी सांगू शकेल का? आता कीर्तन सुटलं की उद्या एकादशीला नाही, द्वादशीला नाही बाबा, इथून आम्ही घरी परचा केल्यानंतर घरी गेल्यानंतर या पुढच्या वर्षी या जन्मी नाही, पुढच्या जन्मी केव्हा भेटणार कोणी सांगू शकेल का?
भेटणार, आम्ही त्या वाटेवरती आहोत म्हटल्यानंतर तो परमात्मा एक ना एक दिवस भेटणार हे निश्चित आहे, पण केव्हा भेटणार हे मात्र आम्ही सांगू शकत नाही. पण महाराज म्हणतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा संतांची भेट जर आम्हाला झाली तर त्याच क्षणामध्ये आम्हाला परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून संतांच्या भेटीला धन्य म्हणा. विठाला हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालं की तात्काळ आम्हाला परमात्म्याची भेट आहे, आणि म्हणून महाराज म्हणतात त्या काळाला आम्ही धन्य म्हणतो. धन्य काळ संत भेटी. मग असे संत भेटल्यानंतर करणार काय? महाराज म्हणतात पायी मिठी पडली तो. आम्ही त्यांच्या चरणाला घट्ट अशा पद्धतीची काय करू? मिठी मारू. आता ती चरणाला मिठी मारणं म्हणजे चरण शब्दाचे अर्थ आपण नेहमी दोन आहेत म्हणतात. चरण म्हणजे चरण, चरण म्हणजे स्वरूप. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आम्ही काय करू? महाराज म्हणतात घट्ट मिठी मारू. आणि अशी घट्ट मिठी मारली की काय होतं? महाराज म्हणतात आमच्या अंतःकरणात जी संदेहाची गाठ आहे ती निवृत्त होते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संध्याची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. मला सांगतात की त्या संतांची भेट आम्हाला झाली, मग तो काळ आणि ती वेळ आम्ही धन्य आहे असं म्हणतो. त्याचं कारण काय थोडक्यामध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. महाराज म्हणतात की मग त्या संतांची भेट झाल्यानंतर आणखीन जीवनामध्ये काय परिणाम त्याचा होतो? महाराज म्हणतात त्याचा परिणाम म्हणजे आमच्या अंतःकरणातील असणारी जी गाठ आहे ती गाठच काय होते? महाराज म्हणतात निवृत्त होऊन जाते, नाही का? संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. संदेहाची असणारी जी गाठ आहे महाराज ती निवृत्त झाली, नाही का? म्हणायचं ज्या दोन परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टी बळजबरीने एकत्रित येणे म्हणजे त्याची काय होते? गाठ होत नाही. आम्हाला एकच गाठ म्हणजे लग्नाची. गाठीचा विचार केला तर अनेक गाठी आहेत. विकल्पाची गाठ आहे, चित्त ग्रंथी
बुद्धीची गाठ आहे, संदेहाची आहे, नाही का, अज्ञानाची गाठ आहे, अहंकाराची गाठ आहे, अनेक पद्धतीच्या गाठी आपल्याला सांगता येतात. महाराज म्हणतात ज्या काही गाठी आहेत त्या सर्व निवृत्त झालेल्या आहेत. आणि दृष्ट एवात्मनश्वरी म्हटलं की एवढाच तुकडा बदलला की उपनिषदातला श्लोक होऊन जातो. विठाला महाराज सांगतात विद्यते हृदय ग्रंथी, अर्थात आमच्या हृदयामध्ये ज्या काही या गाठी आहेत ती संदेहाची गाठ देखील महाराज म्हणतात निघून जाते. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. ती गाठ जी आहे ती निवृत्त होणं गरजेचे असते. संदेह म्हणजे संशय, संभ्रम, ज्याला आम्ही भ्रम अशा पद्धतीचं म्हणतो, तो भ्रम निवृत्त झाला पाहिजे. कारण भ्रम तो संशय, महाराज माऊली ज्ञानोबा देखील म्हणतात ना, संशयावनी थोर अनेक पाप नाही पूर विनाशाची वागूर प्राणी असे. एकदा का माणसाला त्याच्या अंतःकरणामध्ये संशय जर उत्पन्न झाला तर तो त्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. त्याच्या विनाशालाही काय तो संशय घेऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात तो संशय आहे, तो जो भ्रम आहे तो जीवनातून निवृत्त होणं गरजेचं आहे. संदेहाची सुटली गाठी, आणि एकदा का तो संशय निघून गेला की मग जीवनामध्ये शीतलता अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठाला एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे अनेक गोपिका आल्या आणि त्या गोपिका भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागल्या, हे देवा, हे कृष्णा, हे कान्हा, आम्ही तुझ्याकडे एवढं जण येतो, तुला बोलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, तुझी एवढी भक्ती करतो, एवढं प्रेम आम्ही तुझ्यावरती करतो, पण तू मात्र आम्हाला बोलायला देखील तयार होत नाही. आणि एक ती बासुरी आहे म्हटले जिला तू सोडायला तयार नाहीस, काय कारण बाबा? असं बघितल्याबरोबर परमात्म्याने जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात त्याची 3 कारण आहेत. ऐका, ती बासुरी जी मला आवडते त्याची 3 कारण आहेत. एक, मी बोलल्याशिवाय ती बोलत नाही. मी बासुरीचं सांगतो, मी बोलल्याशिवाय ती बोलत नाही म्हणून मला ती आवडते. जेव्हा जेव्हा ती बोलते तेव्हा तेव्हा ती गोडच बोलते, हे त्याच्यापेक्षा थोडं अवघड आहे, म्हणून ती मला आवडते. आणि सर्वात महत्वाचं कारण जर काय असेल तर ती बासुरी इथून तिथून पूर्ण मोकळी आहे, तिच्यामध्ये एकही नाही, म्हणून मला ती आवडते. संदेहाची सुटली गाठी, ती गाठ अंतःकरणातनं मग आमच्याही जोपर्यंत जाणार नाही, निश्चितच परमात्म्यालाही आम्ही आवडल्याशिवाय राहणार नाही. परमात्म्याला जर खरंच आम्हाला परमात्म्याने आमचा स्वीकार करावा, परमात्म्यालाही आम्ही आवडावं असं जर वाटत असेल तर त्याकरता आमच्या अंतःकरणात ज्या काही गाठी आहेत त्या गाठी गेल्याशिवाय त्याला पर्याय नाही. ती गाठ घालवलीच पाहिजे. थोडस बोलू का? अगदी बोलायचं म्हणजे हल्ली माणसाला आपल्याला जे दुःख प्राप्त होतं त्याचं जास्त दुःख होत नाही, मग समोरच्याला जे सुख प्राप्त होतं माणसाला आपल्या घरामध्ये अंधाराचं दुःख नाही, शेजारच्या घरात नाही, त्याचा माणसाला जास्त दुःख चाललंय. ही जी द्वेष भावना आहे, ही मत्सर भावना आहे, त्या असणाऱ्या द्वेष वृत्ती जोपर्यंत आमच्या अंतःकरणातून निवृत्त होणार नाही, त्या गाठी जोपर्यंत आमच्या जाणार नाहीत, निश्चितच परमात्म्यालाही आम्ही तोपर्यंत आवडणार नाही, याच्यात काही संशय नाही. इथपर्यंत गाठ निघणार नाही. महाराज म्हणतात ही गाठ संतांच्या सहवासात आल्यानंतर सहज आमची निवृत्त होत जात असते. आणि म्हणून महाराज म्हणतात संदेहाची सुरली गाठी झालो पोटी शीतळ. महाराज म्हणतात त्या योगाने आम्हाला शीतलता अवस्था प्राप्त झाली, नाही का? एवढंच नव्हे तर त्या संतांच्या भेटीच्या योगाने काय झालं? महाराज म्हणतात आम्ही ही कारण ही भक्ती आम्ही स्वसामर्थ्याने करून जायचं म्हटलं तर तेवढी सोपी नाही महाराज. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत बहारे दूर नलगेची तीर मैलतडी. महाराज म्हणतात अनेकांनी प्रयत्न केलेला स्वसामर्थ्याने भवनदी करून जाण्याचा, परंतु आजपर्यंत ते पहिलं तिलाला पोहोचले तसा एकाचाही निरोप आलेला नाही, नाही का? आजपर्यंत निरोप तसा आला नाही. स्वयंबुद्धीच्या बाहेरी रिघाला तयाची शुद्धीची नाही. महाराज म्हणतात स्वतःच्या
एकही नाही. म्हणून जर आम्हाला पलीकडे जायचं असेल तर त्याकरता आम्हाला एक तर देवाच्या कासेला लागावं लागतं, नाहीतर संतांच्याच कासेला लागावं लागतं. मार्गे केला मुकला तिथं जाऊन जातो, त्याचा उदाहरण सांगायचं नाही. परंतु सद्गुरूंच्या संतांच्या देवाच्या सहवासात आम्ही गेलो तर आम्हाला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. या त्यांचं वचन प्रसादाच्या ही भवन सहज होऊन गेलो. धन्य आहे. संतांच्या भेटीच्या एवढा सर्व परिणाम जर आमच्या जीवनावरती झाला असेल, तुमची अवस्था काय आहे? महाराज म्हणतात आमची जी अवस्था आहे ती समाधानाची अवस्था आहे. आमची जी अवस्था आहे ती अवस्था मंगतेची अवस्था आहे. तुका म्हणे मंगल आता, तुका म्हणे मंगल धन्यवाद.
वरीचा झाला तर या उत्तरा प्रसादे संदेहाची जोडी गाठी तुकाने मंगळाला तुकाने मंगळाला